अध्याय 6. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. कालचक्राच्या नियमाप्रमाणे कन्हैया हळूहळू मोठा होऊ लागला. वयानुसार त्याच्या नटखट खोड्या सुद्धा वाढत होत्या. या श्रीकृष्णास दूध, दही, तूप, लोणी इत्यादी पदार्थ आवडत असत. गोकुळातील लोक गोरस विकून पोट पूजा करीत असत. त्या दुष्ट कंसास गोरस मिळू नये म्हणून माखन चोर आपल्या बालमित्रांबरोबर गोरसाची चोरी करत असे. लोण्याची मडकी कितीही उंचावर अडकवून ठेवली तरी माखन चोर ती सहजपणे काढत असे. मडकी काढल्यानंतर काही क्षणातच लोणी फस्त करून ते बालसैनिक आपल्या सेनापतीबरोबर म्हणजेच कन्हैयाबरोबर पळून जात असत. चोरी करताना तो अनेक गमती जमती करत असे. माखन चोराचा उपद्रव थांबवण्यासाठी सर्व गवळणी यशोदेकडे गेल्या व कन्हैयाबद्दल गाऱ्हाणी सांगू लागल्या. गाऱ्हाणी ऐकल्यानंतर कन्हैया म्हणत असे, हल्लीच्या जगात कसे वागावे हा एक मोठा प्रश्नच आहे. मी निरपराधी आहे. माझा काहीही दोष नसताना सर्व गवळणी मला बोलावतात व माझ्या तोंडाला लोणी लावतात. खोटे प्रेम करून माझ्याबद्दल तक्रार करतात. कन्हैयाचे चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून सर्व गवळणी आनंदाने घरी परतत असत. काही वेळेस यशोदेस राग येत असे. तेव्हा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी कन्हैया मातेवर प्रेमाचा वर्षाव करीत असे. माझी आई त्रैलोक्यात सुंदर आहे अशा अनेक उपमा नंदकिशोर देत असे. कन्हैया बालपणापासूनच हट्टी होता. एखादी गोष्ट मिळवल्याशिवाय तो शांत बसत नसे. त्याचा हट्ट पुरवताना नंद यशोदा दमून जात असत. एके दिवशी श्रीकृष्णाने मला तांबडा चेंडू म्हणजे उगवता सूर्य आकाशातून आणून दे असा हट्ट धरला. यशोदेने कितीही समजावले तरी तो ऐकेना. काही वेळाने तो स्वतःहून शांत झाला. यशोदा श्रीकृष्णास म्हणाली, पुन्हा हट्ट केलास तर बागुलबुवाच्या ताब्यात देईन. बागुलबुवा कसा असतो त्याचे वर्णन करून सांग ना आई, असा श्रीकृष्णाने हट्ट धरला. यशोदेने घाई गडबडीत त्रिनेत्रधारी शिवशंभो महादेवाचे म्हणजेच बागुलबुवाचे वर्णन केले. हे वर्णन ऐकून तो शांत झाला. श्रीकृष्ण चौकस बुद्धीचा होता. अनेक प्रश्न विचारून तो यशोदेस भांबावून सोडत असे. श्री गणेशाय नमः. जय जय निज जन मानस मराळा, अनंत वेशा त्रैलोक्य पाळा. भक्तजनांसी आघात लीला गोकुळा माझी दाविसी. जय जय पुतना प्राणशोषका, तृणावर्तशक टांतका. जांभई देता रमानायका, विश्वरूपा दाविले. जय कृष्णा निगमागम सारा, अनंत रूपानंद कुमारा. जय पयोब्धी हृदय विहारा, दिगंबरा बाळवेशा. घननिळा निळबंध भूमीसी, जवळी असोनी न दिससी. जरी तूच कृपावंत होसी, तरीच येसी प्रत्यया. असो पंचमाध्यायाचे अंती, निळबंध भूमीवरी श्रीपती. खेळोनी लीला विलासरीती, माये प्रती दाविली. एके दिवशी प्रातःकाळी कृष्ण घेऊनी बैसला आळी. मातेसी म्हणे वनमाळी, सूर्य आणि खेळावया. वरावर तुळ दिसतो तारणी, कंदुक करुणे दे मज जननी. मनवोनी लोळणी धरणी, धराधर शयन घालीतसे. यशोदा म्हणे माझे आई, सूर्य कैसा देऊ गे कान्हाई. मनवोनी कडेवर लवलाही, यशोदेने घेतला माता म्हणे सखया. आणिक मागे खेळावया, तरी चंद्रबिंब लवलाह्या. काढून देई रांजणीचे, तो माता म्हणे कृष्णा ते कैसे मी देऊ तू ते. तरी डेरिया माझी घुमते, तेची काढून देई का. न लगे दरबी दंड डेरा, काढून दे आतील घुमारा. माता म्हणे रे सुकुमारा, काढिता न ये सर्वथा. तरी पर्वत उचलून आणावी, देवदेवारेचे बोलवी. समीराच्या दाखवी, झुळका मज नयनियो. दे नयनातील बाहुली, तू जाई ठेवून सावली. आरशातील मुखे वेळी, काढून मज देई जननी. काढून दे मुक्तांचा ढाळ, वेगळी करी रत्नांची किळ. आकाश जे घटातील, काढून मज दावी. पुढती लोळणी घाली घननिळ. माता म्हणे रे बागुल, महाभ्यासुर विक्राळ. पाच तोंडे तयासी, माथा जटांचे भार. तृतीय नयनी विश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर. भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयांचे माथा.
शिरी निळकंठ खडवांग करी भस्म चर्चिरे शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यरुंडांचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती त्यास देखताची साळीचे का उठोनी तत्काळ पळीजे कृष्ण तू उगाची निजे जोगी बाहेर उभा असे जोगी तो काळाचाही काळ क्रोधी जैसा वडवानळ मुष्टीत हे ब्रह्मांड सकळ धरुनी रगडी पे हरी म्हणे ओ जननी मी रडतो त्याच लागुनी नयनी मज आत्ताची दाखवी जो क्षीराब्धिवासी शेषशाही तो गडबडा लोळे ते समयी माय हरीस धरी हृदयी समजावीत सप्रेम परी न राहे सर्वथा म्हणे मज जोगी दावी आता मग म्हणे यशोदा माथा कैसे यासी करावे मग तळ घरी अंधारी त्या माझी गुफा आवरी श्रीकृष्णास झडकरी नेले तेथे मायेने आता म्हणे जोगी आहे येथे हरी म्हणे त्या पासी नेई माते यशोदा म्हणे तेथे भयभीत होसी तू मग म्हणे कमलोद्भव पिता मी नभी माते सर्वथा परी मज जोगी आता कैसा आहे दाखवी मातेने हरीस आत नेले तो ब्रह्मांड अवघे उजळले कैसा अंधार प्रकाशले कृष्ण रूप चहूकडे गृहस्तंभ उथाळी भिंती पाहता मायसी न दिसती जगन्निवासे निश्चिती चहूकडे व्यापिले पृथ्वी आप अंबर अग्नी समीर समुद्र नाना जीव जाती विकार कृष्ण रूप दिसताती आप आपनासी यशोदा विसरे सर्व ही व्यापिले यादवेंद्रे तळ घरा बाहेर त्वरे माय आली ते धवा मायेवरी माया घातली अद्भुत महिमा ते विसरली मग म्हणे रेवन माळी नसती आळी घेऊ नको पुढे दिदले खेळवणे कृष्ण म्हणे न घे चालवणे मज तो जोगी दाखवणे पंचवदन विरूपाक्ष तो बळीभद्र पातला श्रीरंगास म्हणे ते वेला चाल बाहेर गोपाळा खेळो खेळे विचित्र ऐकताची ऐसे वचन गदगदा हसे जगत जीवन कडे खाले उतरून हात धरी बळी रामाचा दोघे दुडदुडा धावती राजबिदीस उभे राहती धाकटे गोपाळ मिळती रामकृष्णा भोवते लपंडाई चेंडू चक्रे विचित्र खेळे खेळे पंकजनेत्र जो पद्माक्षी वल्लभ उदार जलज नाव श्रीहरी जो अनंत ब्रह्मांड नायक जो निज मोक्षाचा परिपाळक जो अनंत वेशधारक जग व्यापक जगद्गुरु जो भक्तवत्सल भयहारक जो भवहृदय भवभयनाशक जो भगवंत निज भाग्यदायक अभंग अक्षय पद त्याचे सर्व गोपाळांची मांदी खेळत जात ते राजविधी सची नायक भर्गवा विधी लीला नकळे तया ते खेळ खेळता श्रीहरी रिघे के गोपीचे मंदिरी दधी दूध क्षणाभितरी चोरोनिया बक्षिले घृत नवनीत साय गोपाळ सदेत लवल आहे तेथुनी नकळत जाये अनेकीचे गृहाप्रती घरोघरीचे संचले लोणी हरिपरी नेनची कोणी अद्भुत तयाची करणी वेदशास्त्रांसी अगम्य ते नंद यशोदेचे तपपूर्ण की कमलोद्भवाचे देवतार्चन की ते नीलग्रीवाचे ध्यान श्रीकृष्ण रूप प्रगटले ते इंदिरेचे निज जीवन ते वैकुंठ पीठीचे निधान की गवळी यांचे पूर्व पुण्य फळ आले कदाची की ते निगमागमाचे सार की ते भक्ताचे निज मंदिर की ते संताचे प्रिय कर निज ध्यान ठेवणे की ते योगियांचे विश्रामधाम की निज जन मंगलपूर्ण काम तो ब्रह्मानंद मेघश्याम चोरी करी गोकुळी एके गोपीच्या मंदिरात गडिया समवेत जगन्नाथ रिघता बोले मात गोपाळांसी ते दवा म्हणे सखे हो एक ऐका पाऊले वाजू देऊ नका सांचोळ ऐकून गोपिका जाग्या होतील निर्धारी गडी म्हणती पुतनारी वाळेने पुरी वाजती गजरी चरणींची आवरी मुरारी ऐकती सुंदरी मंदिराच्या आमासी मनसी न वाजवा पाऊल तव पदीच्या वाग्या करीती कोल्हाळ हे ऐकोनी घननिळ करणे घाली आंघोळीला करणी बोटे घालिता गोपाळे बैसले गोत्रे लोक्याची टाळे कृष्ण झाकी जेव्हा डोळे तरी त्रिभुवन आंधळे होय पे
एकाची सूत्र मेळे, नाचवी ब्रह्मांडीचे पुतळे. जो अक्षय अभंग न चळे, काळ वेळ नाही जया. जैसी अनेक जलचरे, एक समुद्र अनेक पक्षी. परी एक अंबर, अनेक रस परी एक नीर. व्यापक श्रीवर तैसा नाना अलंकार एक सुवर्ण. नाना घट एक मृत्तिका जान. नाना पट परी एक तंतुपूर्ण. तैसा श्रीकृष्ण व्यापक. नाना दीप एक अग्नी. नाना किरण परी एक वासरमणी. नाना तरंग एक पाणी शारांगणी तेवी दिसे. ऐसा श्रीकृष्ण चाळक. जगद्वंद्व जगत व्यापक. तेने गोपीचे घृत लोणी सकळीक. बक्षिले ती न कळता सवे घेऊनी गोपाळा. आणि गृही प्रवेशला, कोणासही न कळे लीला श्रीकृष्णाची अगम्य. एके दिवशी माध्यान काळी, एक गोपीचे घरी वनमाळी. रिघाला तव ते वेल्हाळी, उदका गेली यमुनी ते. उदक घेऊन आली सुंदरी, प्रवेशली जो निज मंदिरी. तो एकलाची पुतनारी, नवनीत बक्षितसे. म्हणे कोण रे तू येथे, चोरुनी बक्षिसी नवनीता ते. तो बोलिले वैकुंठनाथे, चोरटी निश्चित तू जपे. माझे मी बक्षित नवनीत, तू कोणी पुसावया येथ. गोपी गदगदा हसत, घर माझे की चोरटी. कृष्ण म्हणे माझे म्हणतीस घर, परी बरवा करी विचार. आपुले नवे शरीर, मग घरदार कोणाचे. ऐसे बोले चक्रपाणी, गोपी विचार करी म्हणे. कृष्ण बोलिला सत्यवाणी, नाशवंत सर्वही. जे जे दिसे ते ते नाशवंत. माझे म्हणावा मी कोण येथ. अविनाश एक भगवंत, अज अव्यय आढळ जो. नाशवंत अविद्यामय पिंड, क्षणिक सकळ ब्रह्मांड. अवघे मायामय वितंड, स्वप्नवत क्षणिक हे. शुक्तिकेचे रूपे काढिले, वंद्यासु ते पात्र घडिले. मृगजळीचे मासे भरिले, निशी माझी जावनी. अवसेचे अंधारे काळे, दिवा दो प्रहरा वाळो घातले. सिकता कांतोनी सुत केले, पाय बांधिले रज्जू सर्पाचे. जे तुके दिसते तितुकी कल्पना, अवघी माईक दृश्य रचना. अविनाश वैकुंठ राणा, नित्य नूतनाक्षयी. ऐसा गोपी करिता विचार, वृत्ती झाली तदाकार. इकडे गोरस समग्र, भक्षुनी सिद्ध पळावया. सावध होनी गोपी बोली, माझे गृहे नव्हे कळले. तरी हे कोणाचे गृह वहिले, सांग मज गोपाळा. श्रीहरी म्हणे माझे सदन, गोपी बोले काय सावरून. सांग काही घराची खुण, आपुले जरी म्हणतोसी. हरी म्हणे ऐक सुंदरे, आकाशे व्यापली जितुके घरी. तितुकी माझी समग्रे, चराचर सर्वही. हासोनी बोले नितंबिनी, बरवी जाणतोसी संपादनी. घृतगट पुढा घेऊनी, हात का माझी घातला. मग बोले भक्त सखा, माझी बहुत पिपिलिका. त्या वेचुनिया देखा, टाकीतसे जानपा. गोपी म्हणे शेजेसी, बाळे निजली सावकासी. त्याचे चिमटे का घेतोसी, ऋषिकेशी सांगपा. उद्या प्रातःकाळी उठून या, म्हणतो वत्से नेऊ चरावया. कोणत्या वनासी पुसावया, जागे करी मी तया ते. ऐसे बोलून लवला ह्या, कृष्ण पळाला उठून या. गोपी म्हणे रे लाघवया, ठकवूनिया गेलासी. गाराने सांगावया ते चिक्षणी, येत्या झाल्या नितंबिनी. परमलालसा कृष्ण दर्शनी, यशोदेसी बोलती. मग हासोनी बोलल्या युवती, फोडी करीतो तुझा श्रीपती. काय सांगो तुझ प्रती, लिहिता क्षिती पुरेना. गाराने सांगता सुंदरी, त्यांचे डाव मणी धरी. चित्ती विचारी मुरारी, करीन बोहरी गोरसाची. एक सांगे कामिनी, हरी परवेशला मुचे सदनी. तो शिंकी बांधिली उंच स्थानी, मग चक्रपाणी काय करी. पाटावरी पाट रुचुनी, त्यावरी ती वै दृढ ठेवूनी. त्यावरी गडी उभा करोनी, त्याच्या खांद्या कृष्ण बैसे. तरी शिंके न पवेची करी, मग रवी दंड उभा करी. छिद्र पाडून घागरी, धारा लावी अखंड. आवट मातृका निरसुनी विशेष, संत सेविती स्वानंद रस. तैसाच वैकुंठ विलास, प्रेमे गोरस सेवितसे. का सत्रावतीचे स्वानंद नीर, सेविती जैसा योगेश्वर. त्याच परी यादवेंद्र, गोरस सुरस सेवितसे. घडिया समणे अवधारा, माझ्या कोपरांच्या दुग्धधारा. अवघे तुम्ही प्राशन करा, द्वैत विचारा टाकोनी. ज्यावरी बैसला भगवंत अवधारा, तो कृष्ण चरणासी चिमटे घेत.
म्हणे अवघे तुची खासी निश्चित आम्हास देई सावळी मग भरोणी गोरसंजुळी सखयात पाजी वनमाळी वरी मुख करोणी ते वेळी विलोकी ती हरिवदन चकोर पाहती जैसा चंद्र की चक्र वाके लक्षिती दिनकर की भूचरी मुद्रा योगेश्वर ऊर्ध्वदृष्टी पाहती गोपाळांचे नेत्र तेची षडपथ सेविती रवी मुख कमल मकरंद की स्वरूप देखून स्तब्ध वेद श्रुती जापरी ऐसे अवलोकिता श्रीकृष्ण वदन जैसा चातकावर शेगन तैसा दुग्धधारा पूर्ण घडिया लागे वर्ष असे घडी बोलती हर्षे करून कृष्णा घट दिसतो की लहान सर्वांशी दुग्धे तृप्ती होऊन धार चाले अखंड असो आता ते चिक्षणी जागी जाहली गोळणी घडियासी म्हणे चक्र पाणी पळावे गे धोनी आता अवघे पळाले गोपाळ एकला सापडला वैकुंठपाळ गवळणीने द्वार तत्काळ जाऊन या धरी येले गवळण म्हणे रे चित्त चोरा गडी पळविले सत्वरा परी तू सापडलासी सुंदर आता कैसा जाशील काय वरकडासी कारण तू मुख्य सापडलासी जगज्जीवन जैसे जिंकिले असी निजमन करणे सहज आकळती हाती लागल्या मुख्य धूर सहजची सापडला परिवार की घरात आलिया दिनकर किरण कोठे पळती पा झालिया स्वरूप प्राप्ती शांती दया क्षमा उपरती सहजी सहज सापडती सायासन करिता सत्वर मुख्य तू सापडलासी मज आता सकळांसी काय काज हात आलिया स्वरूप निज नाना साधने कासया हृदयी बिंबला नारायण मग शूद्र देवतांचे काय कारण सुधारस समुद्री होता निमग्न थिल्लरी मनका धावे जो झाला वेदांत ज्ञानी त्यास काय कारण क्षुद्र साधने साधलिया अमृत संजीवनी मग औषधी काव्यर्थची हाती सापडता हिरा मग कावे चाव्या अरण्यगारा कल्पतरू आलिया घरा मग बाबुळा का भजावे तैसा कृष्ण तू सापडलासी तुझ नेन यशोदे पाशी शिक्षा लावीन निश्चयेसी ऋषिकेशी तुझा आता ऐसे बोलता गवळणी गदगद हासे मोक्षदानी दुग्ध गुळणी मुखी धरुणी कामी पासी पातला गदा गदा हासे अबला तुझ जाऊनी दि गोपाळा कृष्णे दुग्ध गुळणी घातली डोळा क्षण मात्र न लगता एरी जव नेत्र चोळी तो पळाला वेगे वनमाळी ऐसी गोपी ते वेळी गाणाने सांगे माहिते तो एक बोले गजगामिनी परवा कृष्ण आला आमच्या सदनी मी करीत होते मंथनी हरी अंगणात उभा असे मग मी म्हणे ऋषिकेशी चोरा काय पाळती पाहतोसी एरू म्हणे वत्से पाहावयासी सहज आलो मी येथे ताण्या वसांचे कळपते क्षणी बांधिले होते गोष्टांगणी त्यात जाऊनी चक्रपाणी वासरे करी गुरवाळी कोणत्या गायीचे वासरू कोण म्हणून पुसे मज लागुनी तो मी करीत होते मंथन पुढे पाहुणे यशोदा तो श्रीकृष्ण काय केले कळपवत्सांचे सोडिले द्वारा बाहेर लावून दिदले क्षण मात्र न लगता पुच्छे वाहुनी हुंकारे आळो आळी पळती वासरे ऐसे करुणी सर्वेश्वरे मजे येऊन सांगतसे म्हणे तुझी वत्से सुटली काळना प्रती पळून गेली ऐसे ऐकता म्या ते वेळी मंथन तैसे टाकले ग्रामाबाहेर वासुरी गेली ती मज वळती ते वेळी तो घरामध्ये वनमाळी दधी नवनीत भक्षित दूधही सकळ प्याला डेरा मंथनाचा फोडीला गोरस वाहत गेला ओसरी खालता यशोदे केला दुधाणीचा चूर गोरस नवरे अनुमात्र ऐसे करुणी पंकज नेत्र पळून गेला क्षण मात्रे घृत नविनीत दही दुग्ध खाऊन केले शुद्ध बुद्ध ऐसे करुणी मुकुंद पळून आला तुझ जवळी वासुरे घेऊन तिसरे प्रहरा मी आले ओ निजमंदरा तो खापरांचा चुरा ओसरीवर झालासे ऐसे पिडले ने माये आता मी बांधीन याचे पाये कदान सोळी जननी बोलू काय बहुताता बाहेर कळोने दी कोणा तुझे मंदिरे वैकुंठ राणा दृढ बांधीने याची आचरणा कोणा कारणे कळोने दी मायसी कळोने दी लोकास बोलोने दी निश्चित
काया वाचा म्हणे सत्य माये तेन सोडी हा घडोघडी लावो दावणी वदन सवेचे पळतो न लगताक्षण ऐकोनी गोपीचे वचन खदखदा हासे श्रीरंग मग बोले प्रेमळ सखा मीन सापडे ब्रह्मादिका चतुरे तुझ कैसा आवा का कोंडावया मज लागी कृष्ण वचन ऐकोनिया गदगदा हासे माया तू आणिक गाराने सांगावया तुझी गोपी सरसावली तव ते म्हणे यशोदे सुंदरी कृष्ण प्रवेशला एके मंदिरी तो ते गवळण गेली बाहेरी सून घरी एकलीच ती समने ओ नवनीत होठे ठेवले सांग सत्य तव ते झाली भयभीत कृष्ण प्रवेशे अंतरी कृत नवनीत बक्षिले थोडेसे निज करी घेतले ते सुनेच्या मुखी गिडबिडले आपण पळाला ते क्षणी सासू आली बाहेरूनी तू सुनमुखे पुसी देखे नयनी म्हणे गे चोरटे लोणी नित्य तुझी बक्षिसी आम्ही म्हणतो बक्षितो कृष्ण परी आज कळले तुझे विंदान दोघीत झोप धरणी होत दारुण बाहेर कृष्ण पाहत असे सून म्हणे मामीसे ऐका लोणी कृष्णे लाविले मुखा तो परम नष्ट देखा करोनी करणे पळाला गवळण पाहे बाहेरी तो उभा असे श्रीहरी तव ते म्हणे मुरारी बरी चोरी करीतोसी सुनेच्या मुखी लावणी नवनीत पळालासी हरी तव त्वरित हेरू म्हणे ओ तिने निशित माझ्या मुखी लाविले एक हात धरो होती चोरुनी लोणी मी खेळावया आलो अंगणी माझ्या मुखी लावून लोणी हेच पळाली घरात मजवरी आळ घाली ती उथा बोलत हासे आले जगन्नाथा एरी म्हणे हे गोष्टी यथार्थ बक्षिलीनेच साचपे पुढते घाली ती कोपली सुनेवरी कागे ऐसी करतेस चोरी आळ घालीसी बाळावरी कुडीत खरी तुझी पे ऐसी लावणी कळी पळून आलावन माळी तो अनेक एक गवळण उठली गाराने सांगावया म्हणे ऐक यशोदे सुंदरी परवा बिंदीस खेळता मुरारी एक गोपी देखुणी ते अवसरी काय हरी पुसतसे म्हणे तुझ्या अक्षस्थाळी निरगुंडे का वाढली की आमचे चेंडू चोरुनी वेल्हाळी चोळी माझी लपविले आमचा चेंडू दे झडकरी म्हणून निरळी करी हरी तिने झडकारी मुरारी पळवूनिया गेला एकीचे घरी गोरस खावणी शिंकी आणि रीती दुधाणी नेवणी बांधी दुसरी सदनी न कळताची अकस्मात तव ते गोपी प्रातःकाळी शेजारणीच्या गृह आली म्हणे आमुची शिंकी गुप्त झाली दुधाणी या सभेवेत जो वर्ते पाहे सुंदरी तू आपली शिंकी तिचे घरी मग म्हणे गे चतुर नारी माझी शिंकी येथे का तुमचा बरागे शेजार आम्हासी फळला साचार आम्ही कृष्णावरी जोरी समग्र मूर्ख व्यर्थेची घालितो परब्रह्म केवळ गे श्रीहरी त्यावरी कोण घालील चोरी तो ब्रह्मानंद निर्विकारी चराचरी व्यापक आम्ही मनो कृष्ण बाळ परी तो परब्रह्म निर्मळ त्यावरी कोण घालील आळ निर्मळा मळन लागे शेजारी झाली चोर मग काय राखील राखणार कुंपणे शेद खादले समग्र तरी मग कोणी राखावे माझी शिंकी आणि दुधाणी कैशी प्रवेशली तुझ्या सदनी दोघीसी मांडली झोप धरणी हरीची करणी ऐसी हे एके गोळणीची सून प्रसांग अंग धुता नग्न तो एकाएकी मनमोहन गृहा माझी पातला म्हणे आमचा चेंडू अकस्मात उडून आला तुमच्या परसात म्हणून गेला धावत अंग धूत कामिनी ते तीस हरी म्हणे ते समय उठ वेगे चेंडू देई आमचे कंदुक धरून हृदये बैसली सगळे चोरटे तीस हाती धरून उठवीत तो सासू आली परसात ते म्हणे तू नष्ट बहुत तुझ शिक्षा लावीन मी धरावया धावली म्हातारी तो वेगे पळाला पुतनारी तो वैकुंठपीठ विहारी निर्विकार जगदात्मा एक गोपी म्हणे हरिसी जरी तू आमच्या गृहास येसी मी तुझं बांधीन रे खांबासी ऋषिकेशी जाण पहा तिचा डाव धरिला म्हणी रात्री तिच्या गृहात जाऊनी तिच्या वस्त्रात नेवणी वृश्चिक सोडिले गोपाळे नग्न गवळण करी वेल्हाळ वस्त्रे टाकिले तत्काळ सेवेची जेवणी घननिळ पुसतसे तिचे लागे म्हणे काय गे वर्तमान हरी झाले रे वृश्चिक दंशन
कृष्ण म्हणे, आता मी उतरीन क्षण मात्र न लगता, तू नग्न बिदिस येई विंचू उतरीन लवलाही. एरी म्हणे, पळता होई चक्रपाळ चाळका गोळिया. हरी म्हणे, मज खांबासी बांधीन गोळणी तू म्हणसी. तुझ प्रचित निश्चयसी देवी दाविली जानपा. ते म्हणे, जगजीवना सर्वांग चढल्या वेदना. प्राण जाती म्हण मोना उतरी लागता, उतरी वेगे वृश्चिक. मग कृष्ण येऊन जवळी कृपादृष्टी तीस न्याहाळी. वेदना राहिल्या सकळी क्षण मात्र न लागता. जो अहंकार विंचू उतारिता, काळ व्याळ भय दूर करिता. जो ब्रह्मादिकांचा नियंता, माये परता सर्व साक्षी. जो भवसागर जलतारक, जो सकळ सृष्टी संहारक. जो विश्वजनक जनक, नामारूपातीत जो. असो यशोदा ऐके सादर, गाराणी यांचे चपेटे थोर. गवळणी सांगती समग्र, नाना चरित्रे हरीची. एक म्हणे, याने सर्पणेला एक दंपत्यात सोडिला. ती बाहेर येऊनी सकळा लोका लागे सांगती. धावा धावा म्हणती एक क्षणी, सर्प निघाला अंथरुणी. एक म्हणती मघा चक्रपाणी, सर्प घेऊन जात होता ही त्याची चौकरणी. कैचा सर्प येईल सदनी, त्या म्हणती गोकुळा टाकुनी. कृष्ण बेने जाऊ पे, जीत सर्प काखे घेऊन. बेदो बेदी पळे तुझा नंदन, विंचू मुष्टी माझी धरून. भेडसावे बाळाती एक गवळण देखोनी गरोदर. तिज जवळ येऊनी यादवेंद्र म्हणे, कागे तुझे उदर एवढे वाढले सांग पा. ते म्हणे, गर्भिणी मी ऋषिकेशी. कृष्ण म्हणे, कैसी झालीसी. एरी म्हणे, भलतेच पुससी चावट होसी बहुत तू. हरी म्हणे, नवल देवाची करणी झाली सौ गर्भिणी. एरी झडकावी ते क्षणी, परता होई गोवळ्या. तू आता दिसतोसी लहान, पुढे बहुत शिकसी शहाणपण. तुझे मातेसी सांगून शिक्षा करविन तुझा आता. एक गवळण पुरुषार्थी राखे आपुल्या गोरसाते. म्हणे, मी बिंदू मात्र कृष्णाते लागोनी ती घरी माझ्या. गोरस साचवणी कावडी भरली, वरी कसुनी थोड बांधिली. उद्या मथुरेस नेऊन सकाळी, विकून येईन क्षण मात्रे. कृष्णमुखी गोरस जाण, पडवणे धीमी वाघीन. कृष्णाशी शिक्षा लावीन, जरी येईल गृहा माझ्या. ऐसी अभिमाने ती गोवळणी, निजे उषा कावडी घेऊनी. तो रजनी माझी चक्रपाणी, करे करणी विपरीत. जो सकळ देहीचा साक्षी एक, जो सकळ चित्त परीक्षक. जो सच्चिदानंद निष्कलंक, दावी कौतुक भक्तांसी. रजनी माझी कृष्णनाथ, प्रवेशला तिच्या गृहात. तीस निद्रा लागली अद्भुत, हरी सोडी कावडी ते. गोरस सर्वही भक्षुनी, रीती केली दुधाणी. त्या माझी सर्प विंचू भरवणी, पुढती बांधली तैसीच. पाली सरळ बेडूक, अवघी मडकी भरले देख. खून घाट तैशीच निष्टंक, जगोद्धारे बांधिली. घरा गेला वनमाळी, गवळण उठली प्रातकाळी. कावडी खांदा घेतली, मथुरेसी गेली ते दवा. गावाचे लोक आले ते क्षणी, गोरस पुसती गवळणी. एरी म्हणे, दही दूध लोणी चारी चिन्ह सहाय ती. एक म्हणे, गोरस कैसा आहे. एरी म्हणे, द्रव्य आणा लवला आहे. कावडी सोडून या पाहे, मडकी जव उघडून तो सर्प विंचू. ते वेळे भरभरा आतून निघाले, लोकावरी धावले डंखावया ते दवा. सरळ पाळी चहूकडे धावती, लोक बिदोबिदी पळती. मग एक म्हणे, कुडी पापमती, गवळण आहे दुष्ट हे. आमच्या गावावरी विघ्न, विंचू सर्प कावडी भरून. इने सोडिले आणून, कवटाळीन मोठी हे. महाचांडाळीन गवळणी, इस ताडन करावे धरुणी. तव ती कावडी टाकुनी, पळेत उठोनी सत्वर. लोक धावणी क्रोधे करुनी, कावडी टाकली फोडूनी. सर्प विंचू धरुनी, लोक मारती ठाई ठाई. एक बनती गवळणी सधरा वेगे, एरी पळे गोकुळा मार्गे. ते निस्तेज होऊनी, सर्वांगे वाटे पडे अडखळूनी. धापा दाटे वाटे रडे, उलथोनी चिखला माझे पडे. लोक मारती धोंडे खडे, एक शेण आणि ती. यमुना उतरुनी गोपी गेली, गोकुळा माझी प्रवेशली. तीस पुन्हा मथुरावर्ज झाली, लोकटपती मारावया. कृष्णासी जरी देती गोरस, शतगुणी वाढे विशेष. ते गृही दशाने यास पास, गोरस हरिसार पिता. हरिमुखी बिंदू मात्र पडे, शतगुण तत्काळ वाढे. जरी कृष्णने घराकडे, तरी गोळणी कष्टी होती. कृष्ण आजी आला नाही घरा, म्हणून चिंताक्रांत गोपदार.
बिंदू मात्र अर्पिता श्रीवरा गोरस वाडे असंभावे वटबीज मोहरी एवढे परी पर्वताकार वृक्ष वाडे तैसा श्रीमुखी गोरस पडे दशा चढे गृहासी त्या गाराने सांगती गोळणी त्या उग्याचा कौतुके करुणी परी मना माझी चक्र पाणी निते यावा गृहाते भलत्या कार्यमिषे करोनी यशोदेच्या गृहा कामिनी क्षणाक्षणा येती फिरोनी कृष्ण नयनी पहावया पूर्ण ब्रह्म वैकुंठ नायक त्यासी ते गवळण झाली विन्मुख गोरस न ये देऊन या दुःख मथुरे माझी पावली प्रपंचना परमार्थ गवळण श्रमली व्यर्थ जैसा निर्भागी उदिमा जात त्यास नागवित तस्कर पे भगवंती पडले अंतर वर्ज झाले मथुरापूर हुंटला प्रपंच व्यवहार द्रव्याणू मात्र लाभिन तेच कृष्णमुखी अर्पिती तरी सहस्रगुणे वाढती कृपा न करिता भगवंत विघ्ने बहुत येती हो भगवंत झाली आपाठ मोरा नसतीच विघ्ने येती घरा महारत्ने होती गारा कोणी न पुसे तया ते आपुले द्रव्य लोकावरी ते बुडून जाय न लाभे करी त्याचे घ्यावे ते द्वारी बैसती आण घालून या वैर्या करे सापडे वर्म अवदशा येऊनी बुडे धर्म विशेष वाढेल क्रोध काम तरी देव क्षोभ जाणीजे आपुले जे का शत्रू पूर्ण ज्यासी आपण पिडिले दारुण अडल्या धरणे त्यांचे चरण तरी देव क्षोभ जाणीजे लाभाकारणे निघे उदिमास तो हानीच होय दिवसेंदिवस पूज्यस्थानी अपमान विशेष तरी देवक्षोभ जाणीजे सुहृद आप्तद्वेष करीती नसते व्यवहार येऊन पडती सदा तळमळ वाटे चित्ती तरी देवक्षोभ जाणीजे आपुले राज्य संपत्ती धन शत्रू भोगू पाहे आपण देह पिढे व्याधी विन तरी देवक्षोभ जाणीजे विद्या बहुत जवळी असे परी कोणासी तयासी न पुसे बोलो जाती मती भ्रंशे तरी देवक्षोभ जाणीजे ठेवीला ठेवा न सापडे नसतीच व्याधी अंगाजडी सदा भय वाटे चहूकडे तरी देव क्षोभ जाणीजे असो गवळण सर्वस ठाकली भगवंती ते अंतरली प्रपंच परमार्था मुकली ते पडली भवसागरी पुरुष अथवा नारी कृपा न कळता श्रीहरी व्यर्थ कष्ट ती संसारी नाना दुःखे भोगिती असो मग तेच गवळणी यशोदेच्या गृहाणी येऊनी लागली श्रीकृष्णाचे चरणी म्हणे हरी दया करी का तुझसी अंतरी पडता मुकले इह परत्र स्वार्था कृपा करी कृष्णनाथा निरसा चिंता सर्व ही कृष्ण मनी राहे स्वस्थ भगवंती ठेवी चित्त तेने प्रपंच आणि परमार्थ ब्रह्मरूप बासे हो ऐसा निज भक्त मानस विहारी नाना लीला दावी मुरारी तो ब्रह्मानंद निर्विकारी दावी चरित्र दासाते पाहता हरी विजय ग्रंथरूपे श्री भगवंत हृदय राहे अखंडित नाठवत दुजे काही पाहिन म्हणता हा ग्रंथ पापे होती भयभीत आधीच पळती समस्त पुढे न येत फिरोनी जन्मोजन्मीचे पापे बहुत लिहिली होती चित्रगुप्ते तो तटस्थ राहे तेथे लेखणी न चळे पा हे म्हणता हरिचरित्र परमसुखावे विष्णुपुत्र जो पूजा घेऊन सत्वर सामोरा येत तया ते अवलोकित हरिविजय सर्व काळ पावे जय कळी काळाचे नाही भय रक्षी स्वय हरी त्या ते या ग्रंथरूपे गोदावरी वाहे निरंत भक्तावरी सत्यवती सुत ब्रह्मगिरी येथुनी चावगम वैराग्य आणि भक्ती या दोन्ही धड्या शोभती ज्ञानरूपे गोदा निस्ती वाहे अभय निर्मळ वरकड नदी माझी या ग्रंथ गोदे माझी जगत जीवन प्रेम पुर येथे भरून नाही उसान दूषणाचे वरकड नद्यांचे ढवूळ पाणी येथे निर्मळ सदा चक्र पाणी भक्तराज बैसले श्रवणी अनुष्ठानी सादर ते गंगे माझी बुडता मारीजे हे गंगे माझी बुडता तरीजे वृत्तीजळ सावजे माझे निमग्न तळपती श्रीकृष्ण जगदानंद नंदकंद तोची स्वामी ब्रह्मानंद त्याचे चरण लक्षण मृगमध्ये श्रीधर मिलिंद सेवित इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरपरिसोत प्रेमळ भक्त षष्ठाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु।